नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 16 सप्टेंबर 2024 पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। अशी अधिकृत अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आलेलं आहे आणि या अपडेट संदर्भात महत्त्वाची आणि डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कोणते शेतकरी यासाठी पात्र झालेले आहेत, याचबरोबर पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 16 तारखेला पैसे येण्याकरिता कोणतं काम करायचं आहे, याचबरोबर मित्रांनो कोणते शेतकरी याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत, याचबरोबर कोणते शेतकऱ्यांना हे अनुदान 16 तारखेला येणार आणि हेक्टरी किती रुपये येणार आणि जवळपास याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना कोणती 2 कामं करावी लागणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण राज्यातील 84 लाख शेतकरी पात्र झालेले आहेत। या शेतकऱ्यांना 4192 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कापसासाठी 1548 कोटी 34 लाख, सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये, एकूण 4194 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मित्रांनो, 10 सप्टेंबर रोजी हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार होतं, परंतु संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्रामध्ये मोठा गोंधळ उडालेला होता। त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी जर संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र जर आपल्या कृषी शाखेकडे दिले नसतील तर लवकरात लवकर ते देऊन टाका, कारण की ते दिल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही। तर मित्रांनो, काल एक शासनाच्या माध्यमातून 13 सप्टेंबर 2024 रोजी एक GR निर्गमित केलेला आहे आणि त्या GR नुसार 1593 कोटी रुपयाचा निधी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वितरित करण्याबाबतची मान्यता देण्यात आलेली आहे। मी तुम्हाला स्क्रीनवरती GR दाखवत आहे, तो GR कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा दुसरा GR आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, पहिल्या GR मध्ये 60% अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबतचा GR होता, ज्याच्यामध्ये पहिल्या GR मध्ये 2500 कोटी रुपये निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली होती, परंतु अखेर हा दुसरा सुद्धा GR आलेला आहे आणि आता 100% कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याबाबतचा मार्ग हा मोकळा झालेला आहे, कारण की पहिल्या GR मध्ये 2515 कोटी रुपये आणि आताच्या दुसऱ्या GR मध्ये म्हणजे काल 13 सप्टेंबरच्या GR मध्ये जवळपास 1593 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे। GR सुद्धा शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेली होती परंतु सातबाऱ्यावरती पीक पेरा नोंद झालेली नाही, तशाही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी आपले संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहेत। मित्रांनो, ना हरकत प्रमाणपत्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला जेवढे त्या खात्यावरती सातबारावरती जेवढे काही सामायिक खातेदार शेतकरी असतील त्याच्या कोणत्याही एकाच्या नावाने द्यायचं आहे। आणि मित्रांनो, गोंधळ हाच उडालेला आहे की जेवढे त्या सातबारावरती सामायिक क्षेत्रामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र आणि संमतीपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे सर्वांनी दिल्यामुळे आता शासनाला एकच प्रश्न पडलेला आहे की एवढ्यापैकी आता कोण्या एकाच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे आहेत। त्यामुळे ह्या प्रॉब्लेममुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान याला उशीर झाला आणि भरपूर शेतकऱ्यांची संमतीपत्रे सुद्धा कृषी सहाय्यकाकडे पोहोचले नाही, त्यामुळे हे अनुदान याला उशीर झाला। परंतु अद्याप देखील ज्या शेतकऱ्यांनी आपले जे काही संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाहीत ते लवकरात लवकर देऊन टाका। आणि शेतकरी मित्रांनो, आता हेक्टरी अनुदान किती रुपये येणार याच्या संदर्भातही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जे पीक पाणी केलेले नसेल तर त्यांना हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी शासनाच्या माध्यमातून वगळण्यात आलेल्या त्यांना मात्र या अनुदानाचा लाभ भेटणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केलेले आहे, सातबाऱ्यावरती नोंद नाही, त्या शेतकऱ्यांना मात्र या अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे। मित्रांनो, यासाठी आपण जर पाहिलं तर हेक्टरी 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान येणार। हेक्टरी मित्रांनो पाहिलं तर जास्तीत जास्त 10,000 रुपये, किमान 1000 रुपये अनुदान। याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर त्याला 4 हेक्टरचे म्हणून 20,000 रुपये येणार आहेत। एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर 3 हेक्टरचे
15,000 रुपये येणार आहे। त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला 10,000 रुपये येणार। म्हणजे अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 16 सप्टेंबर 2024 पासून हे वितरित होणार आहे। मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर संमतीपत्र काय द्यायचं आहे, कारण की शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता शेतकऱ्यांची संमती घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा शासनाला वापर करण्याबाबत संमतीपत्र घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे हे संमतीपत्र द्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं गाव, तुमचा जिल्हा, ही संपूर्ण माहिती आणि त्याचा आधार कार्डचा झेरॉक्स, आधार नंबर लिहून ती तुमची संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे आणि इंग्लिशमध्ये भरल्याच्या नंतरच हे तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे। कारण की इंग्लिशमध्ये का भरायचं आहे की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीने पैसे येण्याकरिता इंग्लिशमध्ये माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, याच्या अगोदर ती 14 ऑगस्ट 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून नवीन एक GR निर्गमित केलेला होता आणि 14 ऑगस्टच्या GR नुसार 14 ऑगस्टला एक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सेंट्रलाइज बँक अकाउंट उघडण्यात आलेले होते आणि या स्टेट बँक ऑफ इंडियाच्याच माध्यमातून आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 14 ऑगस्ट 2024 रोजी खातं उघडलं आणि जवळपास 15 ऑगस्टला एकूण कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जवळपास स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये 4,192 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याच बँकेच्या माध्यमातून म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या माध्यमातून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर अजून तुमच्या आधारला बँक खातं जर लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधारला बँक खातं लिंक करून घ्या। आधारला बँक खातं लिंक केलेलं नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात मोठा एकच प्रश्न आहे उपस्थित झालेला आहे, कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी KYC करावी लागणार का? भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे। तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी KYC करण्याची गरज नाही। परंतु जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी KYC करावी लागणार आहे। शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल 21 ऑगस्ट 2024 रोजी एक लॉन्च करण्यात आलेला आहे। त्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना KYC करता येणार आहे, परंतु याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही। परंतु जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र काहीच करायची गरज नाही, फक्त संमतीपत्र द्यायचं आहे। संमतीपत्र दिल्यावर आपोआप तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे, कारण की KYC करायची गरज नाही, कारण की अशीच माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता जर कोणत्या शेतकऱ्याला ही माहिती जर खोटी वाटत असेल त्या शेतकरी आपला व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल, कारण की मी डिटेल मध्ये माहिती जे शासनाच्या GR येतात त्या GR नुसारच माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला मी GR सुद्धा तुम्हाला टाकलेला आहे। काल 13 सप्टेंबर रोजी GR शासनाने निर्गमित केलेला आहे, त्या GR नुसार मी माहिती टाकत असतो। तर मित्रांनो, चांगल्या शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना आमची माहिती खरी वाटते त्या शेतकऱ्यांनी पाहावी, ज्यांना खोटी वाटते माहिती त्या शेतकऱ्यांनी नाही पाहिली तरी चालेल, आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।